पुण्यात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. संचारबंदीची घोषणा झाली. कारखानदारीची चक्रे बंद पडली. व्यापार उदीम थंडावले. रस्ते मोकळे झाले. पोट चालवणारे रोजगार निसटून हात रिकामी झाले. तुटपुंज्या पुरचुंडीत जगणे कठीण झाले. दहशतीच्या धुक्यात गुदमरलेल्या वर्तमानाची घुसमट सुरू झाली. अनेक प्रश्नांच्या आडोशाने भविष्यकाळ वाकुल्या दाखवू लागला. गड्या, आपला गावच बरा, असे म्हणून कामगार चाकरमान्यांनी गाव पांढरीचा रस्ता धरला. गांधीबाबाची शिकवण शहराकडे धावणाऱ्या गाव मातीला आता कळून चुकली. सरिता, आपल्यालाही आता जास्त काळ येथे राहता येणार नाही. 6 महिन्याचं बाळ पदरात आहे. उगाच रिस्क नको. आवरावर कर. दुपारीच निघू आपण. शिवानं पत्नीला फरमान सोडले. मी नाही येणार गावाकडे. तुमच्या त्या थोरल्या बाईचं तोंडही पाहायची इच्छा नाही माझी. सरिता, तुझ्यासाठी ती थोरली बाई असेल, पण माझ्यासाठी आई आहे ती. जन्मतःच आई गेली. वहिनीने आई होऊन सांभाळ केला. दादा वहिनीने खूप खस्ता खाल्ल्यात माझ्यासाठी. मला इंजिनियर केला. आज मी चांगल्या नोकरीवर आहे. जो काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मला त्यांचे उपकार कधी नाही फिटणार. उपकार? उपकार तुमच्यावर असतील. त्याचा माझ्यावर अन्याय का? त्यांना वाऱ्यावर सोडण्याइतका मी कृतज्ञ नाही होऊ शकत सरिता. म्हणूनच शोभा केलीत माझी. वाटणी मागायचे नाटक करून तोंडघशी पाडलेत मला. केवढी नाचक्की झाली माझी. आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे राहायला जाऊ? त्यापेक्षा मम्मीला फोन करून माहेर येते असे कळवते तिला. जाता जाता ड्रॉप करा मला. वाटेतच तर गाव आहे माझं. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. संवादाला पूर्णविराम मिळताच सरिताने मम्मीला फोन लावला. हॅलो मम्मी, सरिता बोलते मी. बोल बेटा. मम्मी, बाळाला घेऊन मी गावी येते. लॉकडाऊन उठेपर्यंत तिथेच राहायचं म्हणते. दुपारीच निघणार आहे मी. हे मला तुझ्याकडे सोडून पुढे गावी जाणार आहेत. हे ऐकून मम्मी गप्पच झाली. ती काहीच बोलेना. एकाएकी मम्मी गंभीर का झाली हे सरिताला कळेना. मम्मी, काय झालं? गप का झालीस एकाएकी? अगं, तुमचा एरिया हॉटस्पॉटमध्ये मोडतोय. इथे घरात 2 लहान बाळं आहेत. तुम्ही डेंजर झोनमधून इकडे येणार. अगं, इथं कुणाला संसर्ग व्हायला नको. ज्याची त्यानं प्रिकॉशन घ्यायला नको. शिवाय तुझ्या दादा वहिनींना वाईट वाटायला नको. त्यापेक्षा तू असं का करत नाहीस? तू सरळ सासरच्या गावी जा. तुझी थोरली बाई काय म्हणणार नाही तुला. फार चांगली बाई आहे ती. ओळखलं नाहीस तिला अजून? हो मम्मी, ओळखलं नाही तिला. पण तुला मात्र चांगलं ओळखलं मी. रागारागाने तिने फोन कट केला. आज कशी उपरती झाली मम्मीला. आतापर्यंत थोरल्या बाईविषयी माझ्या मनात विष पेरत राहिली. वाटणी माग, जमीन विकून पुण्याला फ्लॅट घे. नवऱ्याला मुठीत ठेवायचं असेल तर बाळाला अंगावर पाजवू नकोस. बाईचा चार्म कमी होतोय त्यानं. बाळाला लांब ठेव. वांजबाईची दृष्ट वाईट असते. काय काय खूळ घातलंस माझ्या डोक्यात. मन कुलुषित केलीस. तिचा पावलोपावली अपमान केला मी तुझ्यामुळे. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आता गोड वाटते का तुला ती? एवढे सारे घडल्यावर कोणत्या तोंडाने तिच्याकडे जाऊ मी? यासारख्या विचारांनी ती गळून गेली असताना पुन्हा रिंगटोन वाजू लागली. मुरवान घालण्यासाठी पुन्हा मम्मीने फोन केला असेल असे वाटून गुस्स्यातच तिने फोन घेतला आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पलीकडून आवाज आला. हॅलो सरिता, मी थोरली बाई बोलतीया. अगं, पुण्यात कोरोना लई वाढायला लागलाय म्हण. तवा सरिता बाळा, सगळं गुंडाळून इकडे गावाकडे या. बाळाला काय झालं तर जगू शकणार नाही आम्ही. तुमच्यासाठी दुसरा मजला झाडून ठेवला या. आणि तुम्ही आल्यावर आम्ही बाजूच्या खोलीत राहणार आहोत. पर तुम्ही लवकरात लवकर पुन्हा सोडा. अगं बोल की, काय झालं बाळा? रागावलीस माझ्यावर? इकडे यायचं नसल तर तुझ्या माहेरला जा. पर तिथं पुण्यात राहू नकोस. माझ्या जन्मदात्या आईनं माहेर नाकारलं. तिच्यातल्या मॉडर्न बाईनं माहेरचा दरवाजा बंद केला. आणि ही अशिक्षित बाई, तिचा मी पावलोपावली अपमान केला. तिची अवहेलना केली. तिच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवून हिणवलं. ती बाई सारं विसरून मायेनं मला हाक देते. सरिताच्या डोळ्यात चटकन पाणी आले. पुण्याला राहायला आल्यापासून सरिताच्या मम्मीने कानभरणी करायला सुरुवात केली होती. तिचे ऐकून सरिताने शिवामागे वाटणी करून घेण्यासाठी तगादा लावला होता. बायकोच्या रोजच्या बुनबुनीला वैतागून शिवाने वाटणीचा घाट घातला. पंचमंडळी जमवून गावी वाटणीला बसले. सरिताला दम निघाला नाही. उतावळेपणाने नेमका विषयालाच हात घातला.
आम्ही पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हणतोय. घ्या की मग. पैसे कमी पडतात काय? कोंडारातलं 4 उपं विकून टाकूया की. दादा, मला माझी वाटणी पाहिजे आहे. हक्काची. वाटणी? ती आणि कसली? अरे हे सारं तुझंच आहे की. होय, पण ते तुझ्याच नावावर आहे. हे बघ शिवा, पंचांच्या मोहरं सांगतो. आत्ताच्या आत्ता कागद लिवा. तुला जे पाहिजे ते घेऊन राहील ते मी घेतो. मग तर झालं. पंचांनी कागद घेतला. बोल शिवा, तुला काय काय पाहिजे? पंचांच्या आदेशावरून शिवाने एक एक बाब सांगायला सुरुवात केली. लिहा. सर्व जमीन, विहीर, गाडी बैल आणि हे राहतं घर. अरे शिवा, घर घेतल्यावर ह्यानं कुठं राहायचं? ते मला माहीत नाही. ते त्याचं त्यानं ठरवावं. पंचांच्या प्रश्नावर शिवाने बेमुरवत उत्तर दिले. अरे शिवा, आईबाच्या माघारी तुझ्या दादा वहिनीन तुझा सांभाळ केला. लहानाचा मोठा केला. शिकवलं. तू मोठा झालास. नोकरीचा पैसा तुझ्या हातात खेळायला लागला. तेव्हा बायकोचं ऐकून असा पांग फिरतोस वय त्याचा? हे बघा, मला माझा संसार महत्वाचा आहे आणि तुम्ही तुमचं काम करा. शिवाच्या उत्तरानं पंच गप्प झाले. तसा दादा म्हणाला, हे बघा पंच मंडळी, शिवाचं सुख ते आमचं सुख. होऊ दे त्याच्या मनासारखं. होय होय, जे आमचं हाय ते त्याचंच हाय. आम्हाला काय करायचं आता? दादाच्या बोलण्याला साकुराईने होकार भरला. बघा, पुन्हा एकदा विचार करा. पंचांनी प्रश्न केला. केलाय. दादा वहिनीनं सुरातच उत्तर दिलं. ठीक आहे, मग करा सह्या या कागदावर. पंचांनी कागद दादापुढे सरकवला. ते सही करू लागले. दादा वहिनी बेघर होताना बघून सरिताच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. घराचे तुकडे पडताना बघून साखरू आईचा कंठ दाटून आला होता. ती शिवाच्या तोंडावरून हात फिरवत सरिताला म्हणाली, बाळा सरिता, माझा हा शिवप्रसाद आहे ग. आजवर मी सांभाळला. आता तुझ्या पदरात टाकलाय. नीट काळजी घे त्याची. इस्टेटीचं नाही ग वाईट वाटत. आमचं पोर आम्हाला दुरावलंय याचं लई वाईट वाटतं या. तिचा ऊर भरून आला होता. अगं लेकरू सुखी तर साखरू सुखी. कशाला वाईट वाटून घेतीयास? चल आटीप, उठीवा अंगठा त्या कागदावर. वहिनी कागदावर अंगठा उठवणार तोच शिवा गरजला. थांब वहिनी, अजून 2 गोष्टी राहिल्यात माझ्या वाटणीच्या. सगळं तर दिलंय बाळा. अजून काय राहिलंय आमच्याकडं? सगळ्यात मौल्यवान वस्तू आहेत त्या. त्याची किंमत करता येणार नाही कुणाला. अरे आमचा जीव तेवढा राहिलाय आता. त्यो पाहिजे काय तुला? साखरू आई रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली. अगं मी दादा वहिनीकडून वाटणी घेतली. आई बा राहिल्यात की वाटणीचं. म्हणजे? अगं वहिनी, माझे आई बाबा मला माहीत नाहीत. त्यांच्या मागं माझा सांभाळ केलासा. मला पडवल्यासा, घडवल्यासा, मोठा केल्यासा. आज जो मी आहे ते तुमच्यामुळेच. मला सांभाळता सांभाळता वहिनीची आई झाली आणि दादाचा बाप झाला. त्या आईबापाला मी कुठे टाकू? तेव्हा दादा वहिनी, माझ्या वाटणीवर तो बाप आणि माझी साखरू आई मला पाहिजे हो. असे म्हणून त्यानं तो कागद टराटरा फाडून टाकला आणि दादा वहिनींच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागला. राम भरताची ही भेट बघून पंचांचे डोळे पाणावले. दादा वहिनींच्या डोळ्यातूनही घळाघळा गंगा वाहू लागल्या. तर अचानक पलटलेले वाटणीचे नाटक पाहून सरिताच्या आनंदाचा कडेलोट झाला. गाडी गावाकडे धावत होती आणि हे सारं आठवून सरिता मनातल्या मनात खजील झाली होती. पाण्यावर काठी मारून पाणी दुबंगता येत नाही की वाऱ्यावर तलवार चालवून वाऱ्याची खांडोळी करता येत नाही, हे कळायला हवे होते मला. खूप मोठी चूक घडली माझ्या हातून. मग आता कसे तोंड दाखवायचे थोरल्याबाईंना? एका बाजूला तिचे मन तिला खात होते, पण दुसऱ्या बाजूला आश्चर्यही वाटत होते की अशिक्षित असूनही थोरल्याबाईंना गावात एवढा मान का मिळतो? त्यांच्या एका शब्दाने गावातले तंटे मिटतात. हमरी-तुमरीवर आलेले इलेक्शन बिनविरोध होते. शिवाय हळदी कुंकू, डोहाळे जेवण, ओटी भरणे, मंगळागौरी सगळ्या धार्मिक कार्यक्रमात थोरल्याबाई लागतात. इतकेच नव्हे तर निपुत्रिक असूनही त्यांच्याशिवाय मुलाला पाळण्यात घातले जात नाही. हे असे का होत असावे? आणि आपली मम्मी सांगते, वांजबाईची दृष्ट वाईट असते. मग गावातल्या पोरांना नाही लागत नजर? खरं काय आणि खोटं काय? मनातल्या संभ्रमातच गाव आले. बाळाला पदरात लपेटून ती गाडीतून उतरली. लगबगीने थोरल्याबाई
तुकडा आणि पाणी टाकायला आल्या तर त्यांना बाळ दिसणार नाही अशा बेताने ती उंबरठ्यात उभी राहिली. पण समोर शेजारच्या अलका वहिनींना पाहून तिला आश्चर्य वाटले. जाणून बुजून थोरल्या बाईंनी तुकडा पाणी टाकायला अलका वहिनींना बोलावून घेतले होते. हेतुपुरस्पर त्या बाळापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतायत याचे सरिताला वैषम्य वाटले. बाळाचे औक्षण करताना त्यांच्या सूचना मात्र आतून चालू होत्या. अलके, कपाटात स्वयंपाकाचं सामान हाय. बरसन कट्ट्याजवळ फळीवर चापूड, साखरेचा डबा हाय. खालच्या कप्प्यात दूध हाय. दमून आले असतील पोरं. वाई चा करून दे. आणि हे बघ, बाळाला पाळण्यात व्यवस्थित झोपीव. खोलीत प्रवेश करीपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या. खोलीत सगळ्या वस्तू जिथल्या तिथं बयाजवार लावून ठेवल्या होत्या. थोरल्या बाईंच्या प्रत्येक कृतीतून सरिताला आईच्या मायेचा स्पर्श जाणवत होता. दुसऱ्याच्या मनातलं नेमकं कसं कळतं थोरल्या बाईंना? माझ्या मनात त्यांच्याविषयी बुरसट विचारांचं किलमिश भरलं होतं. हे कसं काय कळलं त्यांना? दुसऱ्याच्या मनातला नेमका हेतू ओळखून वागण्याचं कसब कुणी शिकवलं असेल या अडाणी बाईला? इथं येऊन 15 दिवस झाले. मी बघते, लांबूनच त्या सूचना देतात. बाळ रडायला लागलं की हक्कानं कावतात. मात्र त्या बाळाच्या समोर येणं टाळतात. त्यांचा हा समजूतदारपणा जीवाला लागतो. घार हिंडते आकाशी, पण चित्त तिचे पिलापाशी, असाच त्यांचा दिवसभर वावर असतो. दुपारी जेवणखाण आटोपून जाधवाची सुभद्रा आजी राखुंडी लावीत आली की यांचा गप्पांचा फड रंगतो. बाळाच्या कौतुकाशिवाय त्यात दुसरा कुठलाच विषय नसतो. बाळाच्या हसण्याचं कौतुक, बाळाच्या रडण्याचं कौतुक, पाळण्यात खिदळण्याचं, पायातल्या वाळ्याच्या खुळखुळ वाजण्याचं कौतुक. बाळ कौतुकानं त्यांचं अवघं जग व्यापून गेलं होतं. असेच एक दिवस गप्पांची मैफल रंगात आली असताना पाटलांची सुमी धापा टाकत आली. साखरूआई, तिकडं बाळ पाण्यात घालायचं तटलंय आणि तुम्ही इकडं गप्पा आणीत बसल्यासा होय? बायकांनी मला फेसलत लावून दिलं या. चल आटीप, उठ लवकर. हे सांगताना सुमीला चांगलाच दम लागला होता. अगं होय की ग, आमच्या बाळाच्या नादात इसारलोच मी. चल सुमे, तू आत्ता आत्ती होणार. होय, मी आत्ती होणार आहे खरं. माझा घामटा फोडलीस की. अगं आत्ती व्हायचं तर एवढं सोसाय न ग. अगं ते मी सोसतो, पण तू आधी झाडझाड पाय उचल बघू. सुभद्रा, बाळाला पाण्यात घालतो ते येतो. बस पाहिजे तर कोल्हापूर सोलापूर करीत. असे म्हणून ती सुमीबरोबर तरातरा निघून गेली. साखरी गेली. आता इथं कशाला बसायचं असा विचार करून सुभद्रा आजी उठायच्या बेतात असतानाच सरिताची हाक तिच्या कानावर आली. आजी, थांब जरा, काम आहे थोडं. आता मधीच काय काम काढलं या बायानं? अनिच्छेने तिनं पुन्हा बोट टेकलं. सुभद्राजी, एक विचारू? रागावणार नाहीसा ना? सरिताने जवळ येत प्रश्न केला. अगं विचार की, त्यात काय रागवायचं? काय पाहिजे ते विचार. आजी, थोरल्या बाई निपुत्रिक, वांज असून बी गावात त्यासनी एवढा मान कसा मिळतोय? आणि त्यांच्याच हातानं मुलाला पाळण्यात का घालतात? सरिताच्या मनातली मळमळ बाहेर पडताच सुभद्रा आजी कडाडली. वांज? वांज कुणाला म्हणतीस ग? अगं खऱ्या वांज्यात तुम्ही. अंगावरचं मांस कमी होईल, नवऱ्याला देखणी दिसणार नाही, त्यो भलतीकडं बघील म्हणून बाळाला अंगावर पाजत नाहीसा. त्याचं हक्काचं थान तोडून त्याला वरल्या दुधावर जगवित्यासा. बाळ उपाजलं की तिची नाळ तोडत्यात. आई बाळाच्या मुखात दुधाची धार सोडते, तवा रक्ताची तुटलेली नाळ त्या दुधाच्या धारेनं पुन्हा आईशी जोडली जातीया. त्यो बाळाचा हाक बी काढून घेत्यासा. तुम्हाला आई म्हणायचं? नुसतं बाळ होऊन नाही चालत, त्याला उरात पाना फुटायला लागतो या. त्या साखरीचं लगीन होऊन 6 महिने झालतं, तवा शिवाला पदरात टाकून बाळणपणात सासू गेली. ते बळूत्यात गुंडाळलेलं मटकुळं साखरीनं छातीशी धरलं. रडताना आपलं थान तिच्या तोंडात घातलं. ते बाळ मोकळ्या थानासनी चुरू चुरू लुचू लागलं. तसं त्या बाळाच्या होठाच्या स्पर्शान साखरी आत बाहेर मुहारली. तिचं सगळं अंग आक्रसाय लागलं. ह्यो मुलका वेगळा आनंद तिच्या पोटात मायेना. आतून उसळत घुसळत ढुसण्या देत तो आनंद 4 दिवसात दुधाच्या रूपानं शिवाच्या तोंडात झिरापला. तवा साखरीतल्या आईचा जलम झालता. नाहीतर तुम्ही जलमल्याबरोबर बाळाच्या तोंडात बाटलीचं बूच कोंबतासा. सांग, जिला पाण्यावर फुटतो तिला आई म्हणायचं का जी बाळाचा पाना चोरते तिला आई म्हणायचं? आई होण्यातलं सुख नाही कळायचं हल्लीच्या पोरीसनी. खरंच नाही कळलं आम्हाला ते. जन्मदात्या आईनं काय काय भरवलं डोक्यात
तिचं ऐकून माझ्या बाळाला मातृसुखापासून वंचित ठेवलं. पण साखरू आई, या विचारानं सरिताचे डोळे भरून आले. रडू नको सरिता. अगं एवढंच नव्हं तर साखरी त्या पोरात इतकी गुरपटली होती की ती त्याला ते स्वतःचं पोट फाडून आल्यालं वारच समजायला लागली. दादला बायलासनी लई लढा लागला होता शिवाचा. ते विचार करू लागले, उद्या आपल्याला पोर झालं तर शिवाची हेळसांड होईल. तेव्हा दोघांनी ठरवलं आणि एक दिवस सरकारी दवाखान्यात जाऊन साखरीनं ऑपरेशन करून घेतलं. काय? होय. अशी चमकू नको सरिता. दुसऱ्याच्या पोरासाठनं ऑपरेशन करून घेतलं म्हणून तालुक्यातनं सरकारी माणसं आली, पुढारी आलं आणि गावानं मिळून ग्रामपंचायतीत साखरीचा मोठाच्या मोठा सत्कार केला. साखरीनं ऑपरेशन केलं हे ज्या दिवशी गावाला कळालं तेव्हा ती नुसती शिवाची नाही तर साऱ्या गावाची आई झाली. कळलं? एवढे बोलून तोंडात साठलेली राखुंडीची चूळ फाळक्यान वळसणीला टाकून सुभद्रा आजी निघून गेली. एवढा मोठा त्याग, तोही मातृत्वाचा? साखरू आई, तू मला कधी कळलीच नाहीस. आंधळ्या अहंकाराच्या डोळ्यांना तुझ्यातली माता कधी दिसलीच नाही. तिचा कंठ दाटून आला. भरलेले डोळे पदराने पुसत ती उठली. पाळण्यातले बाळ हलकेच उचलून तिने छातीशी धरले. ब्लाऊजचे बटन खोलून स्तन मोकळे केले. हळूवार स्तनाचे बोंड बाळाच्या तोंडात दिलं. ते लुसताना बाळाच्या तोंडात चुरू दुधाच्या धारा झरू लागल्या आणि सरिताला बुरसट कल्पनेच्या अडगळीत हरवलेली आई सापडली. आई होण्यातल्या अतीव आनंदात तिला हुंदका फुटला. दुरून घराकडे येणाऱ्या साखरू आईला पाहताच हुंदक्यांचा वेग अनावर झाला. ती हमसून रडू लागली. आजपर्यंत साखरू आईविषयी मनात साठवलेली सारी भडास त्या अश्रूतून वाहून चालली होती. साखरू आई जवळ आली. सरिता का रडते हे तिला काहीच कळेना. सरिता बाळा, काय झालं? बाळाला बरं आहे नव्हं? साखरू आई समजावेल तसा तिच्या रडण्याचा वेग वाढतच होता. अगं काय झालं ते तरी सांग. साखरू आईने प्रेमाचा दम भरताच सरिताने रडत रडत पदर बाजूला केला. स्तनाला लुसणाऱ्या बाळाच्या तोंडातून हळू स्तन सोडवून बाळाला साखरू आईच्या हातात देत म्हणाली, साखरू आई, जशी शिवाची आई झालीस तशी माझ्या शुभमची हो. हे बाळ मी खऱ्या आईच्या ओटीत टाकते. साखरू आई, खूप त्रास दिला तुला. निपुत्रिक म्हणून तुला हिणवलं, बाळापासून लांब ठेवलं. तुझ्यातली आई मला कधी कळलीच नाही. तिचं आज दर्शन झालं. त्यानं माझं डोळं दिपून गेलं. मला माफ कर साखरू आई, मला माफ कर. रडत रडतच ती साखरू आईच्या कुशीत शिरली. रडू नकोस सरिता. बाळा, तू वागत होतीस त्यात बी आईची काळजी होती. हळूवार थोपटून साखरू आई सरिताला समजावू लागली. तिच्या थोपटण्यानं सरिताचा रडण्याचा वेग अधिकच वाढत होता. कितीतरी दिवसानं सरिताला खऱ्या आईची ऊब मिळाली होती. तिला तिची आई भेटली होती. साखरू आईचा हात सरिताच्या पाठीवरून फिरत होता. बाळ सरिता, अगं उठ, डोळं पुस. आज मला माझी लेक मिळालीया आणि तिच्याबरोबर हा नातू बी मिळालाय. होय, म्हणजे एकावर एक फ्री म्हणा की. दौलतदादासोबत माझघराच्या चौकटीत हा संगम सोहळा पाहत उभ्या असणाऱ्या शिवाच्या तोंडातील बोल ऐकून दोघींनीही चमकून त्याच्याकडे पाहिले. दौलतदादा आणि शिवा एकमेकांच्या शेजारी हा संगम सोहळा साश्रू नयनांनी पाहत उभे होते. त्यांच्याकडे पाहून परत सरिता साखरूआईच्या कुशीत शिरली. तिच्या मनात विचार आला, कोरोनानं एक मात्र चांगलं केलं. माझी जन्मदात्री आई मला कळाली. माझ्यातल्या आईचा मला साक्षात्कार झाला आणि साखरू आईतील महान आईचं दर्शन झालं. खरंच माणसांची खरी ओळख पटायला कोरोनासारख्या साथींची संकटं यावीच लागतात का? धन्यवाद.